आपणा सर्वांना पुन्हा एक वार ख्रिस्ताच्या नावामध्ये सलाम. अ, आपण अजूनही रोमकरास पत्रामध्येच आहोत. काल आपण अध्याय 4 पासून अध्याय 7 पर्यंत पाहिलं आणि अनेक महत्वाची जी सत्य आहे त्याचा सारांश आपण काल अभ्यासलेला आहे, ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की देव किती अद्भुत रीतीने नाही का त्याचं कार्य घडवून आणतो नाही का. अगोदर अध्याय 3 मध्ये आपण पाहिलं की कशा प्रकारे आपण अशक्त आहोत, दुर्बळ आहोत, आपण आपल्या स्वतःच्या बळाने देवासमोर कधीच उभं राहू शकत नाही. आणि मग अध्याय 4 पासून पुढे विश्वासाने नीतिमान ठरणं याबद्दलचं जे सत्य आहे तो पाऊल स्पष्ट करतो आणि तो अगदी जुन्या करारामध्ये घेऊन जातो आपल्याला. आणि अगदी सुरुवातीपासून कशी ही सुवार्ता जी आहे ती एकच आहे, तिच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा बदल झालेला नाही. आणि मग ते तो पटवून सांगतो आणि मग त्याबद्दल आपण अध्याय 4 पासून पुढे अब्रामाचं उदाहरण झालं, दाविदाचं उदाहरण झालं आणि त्यासोबतच आपण पुढे आदामाच्या उदाहरणातून सुद्धा शिकलो की आपलं तारण जे आहे कशा प्रकारे नाही का स्थिर आहे, ते कधीच गमावलं जाणार नाही. 6व्या अध्यायामध्ये आपण शिकलो त्यानंतर की आता आपण ख्रिस्तामध्ये आहोत नाही का. ख्रिस्तामध्ये आपण तारल्या गेलो. ख्रिस्ताच्या मरणात जर आपण 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 मेलो म्हणे नाही का आपलं जुनं जीवन. तर मग पाऊल अध्याय 6 मध्ये हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे की जर ख्रिस्तामध्ये जर त्याच्या मरणात जर आपण मेलो आपल्या जुन्या जीवनाला, तर ज्या प्रकारे ख्रिस्त नवीन जीवनाने त्या गौरवी शरीराने तो उठवण्यात आलेला आहे, त्या प्रकारे आपण आपलं जीवन ख्रिस्तामध्ये जगावं नाही का. आणि जर आपण ख्रिस्तामध्ये जीवन जगतो म्हणतो आणि जर जर आपण जर वाईटाकडे आपला कल आहे, आपण जर चुकीच्या पद्धतीने जीवन जगतो, तर त्यामध्ये पूर्णपणे विसंगती, विरोधाभास आपल्याला पाहायला भेटतो, ज्याच्याबद्दल पौल जो आहे तो अध्याय 6-7 मध्ये आपल्याला मार्गदर्शन करतो. मग शेवटी अध्याय 7च्या शेवटी आलेलो असताना विशेष करून आपण इथे येऊन थांबलो होतो की समस्या काय आहे नाही का, जिचं वर्णन पौल जो आहे अध्याय 7 मध्ये त्याने केलेलं आहे की ख्रिस्तामध्ये आपले पापाला आपण मेलेलो आहोत आणि आपल्याला नियमशास्त्राच्या दास्यातून मुक्त करण्यात आलेलं आहे, जेणेकरून आपण आत्म्याच्या प्रेरणेने देवाची सेवा करू शकतो नाही का. आणि नक्कीच हा बदल झालाय, स्थायी बदल झालेला आहे. परंतु तरी सुद्धा काही व्यवहारिक समस्याला आपल्याला तोंड द्यावं लागतं. आणि त्याचं कारण काय बरं? कारण पापाच्या सामर्थ्यापासून आपण सुटलो ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्याद्वारे. अ, पापाच्या परिणामांपासून आपण सुटलेलो आहोत. परंतु अजून पाप जे आहे त्याचं वास्तव्य आपल्या देहात आहे आणि आपण पूर्णपणे त्यातून आपण सुटलेलो नाहीये. आणि म्हणूनच अ, आपल्याला पाहायला भेटतं की आपण अजूनही आपल्याला पाहायला भेटतं की आपण दुर्बळ आहोत. आणि म्हणून त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे देवाने, जो आपल्याला काय करतो, आपल्याला सहाय्य करतो. आणि म्हणून पुढे आपण शिकलो शेवटी की नियमशास्त्राबद्दल विचार करत आहोत 7व्या अध्यायामध्ये. त्याबद्दल बोललेलं आहे की नियमशास्त्र जे आहे ती समस्या नाही, कारण नियमशास्त्राला काय आवश्यक आहे आणि काय काय त्याने करण्यासाठी मनाई केलेली आहे नाही का, त्याच्याशी आपण सहमत आहोत. परंतु समस्या आपल्या देहाबद्दल आहे, जी पापाच्या मोठ्या सामर्थ्यावर आपण अजूनही मात करू शकत नाही, ज्या नीतिमत्तेसाठी आमचं तारण झालेलं आहे आणि ज्याचे पालन करण्यासाठी आपण बांधील आहोत, ते साध्य करण्यास आपण अजूनही अशक्त आहोत, अजूनही आपण अक्षम आहोत आपल्या दैहिक वृत्तीमुळे. आणि म्हणूनच त्याच्याबद्दलच जे सत्य आहे, मला असं वाटतं पौल जो आहे तो इथं स्पष्ट करत आहे. आणि पौल अगदी स्पष्ट करतो बघा रोम 7 मध्ये वचन 21 मध्ये, तर मग जो मी सत्कर्म करू इच्छितो त्या माझ्याजवळ वाईट आहेच म्हणे, असा नियम मला आढळतो म्हणे. आणि विशेष करून तो म्हणतो की माझ्या मनात आतल्या आत तो लढा चालू आहे, तो अशा प्रकारे म्हणतो नाही का. आणि जणू काय तो पुढे म्हणतो की मी किती कष्टी मनुष्य आहे,
मला या मरणाधीन असलेल्या देहापासून कोण सोडील म्हणे. आणि मग त्याचंच उत्तर तो पुढे देतो की आपला प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे मी देवाचे आभार मानतो, तर मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो, पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो. तर इथे येऊन आपण थांबत नाही. मग इतका हा कष्टी मनुष्य आहे जो अजूनही अशक्त आहे, दुर्बळ आहे. मग या सर्व गोष्टीमध्ये आता ख्रिस्ती जीवनामध्ये प्रवेश झालेला आहे. ख्रिस्ताला मी स्वीकारलं, ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला आहे. आपल्याला माहित आहे केवळ कृपेने विश्वासाच्या द्वारे आपलं तारण झालेलं आहे ख्रिस्तामध्ये. ख्रिस्ताच्या परिपूर्ण कार्यावर आपण स्थित विश्वास ठेवलेला आहे. नक्कीच आहे, आपण तारलेलो आहोत, नक्कीच आहोत. परंतु हे जे ख्रिस्ती जीवन आपण जगत असताना पुढे काय आहे? अजूनही पापाचं वास्तव्य आपल्या शरीरात, या देहात आहे. आणि अजूनही पुष्कळ आपल्याला पाहायला भेटतं की ते युद्ध आपल्या आपल्या त्या जुन्या स्वभावापासून आणि ख्रिस्ताचं जे मन आहे या दोघांमध्ये नेहमी चालू आहे. आणि म्हणूनच यावर उपाय काय आहे, तर त्याने त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे. आणि विशेष करून तो जो उपाय आहे महत्वाचा, तो उपाय आपल्याला अध्याय 8 मध्ये पाहायला भेटतो, जिथं अगदी स्पष्ट रीतीने वचन एक जे आहे त्याची सुरुवात करत आहे. ती म्हणजे काय, की म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असलेल्यांना दंडाज्ञा नाहीच. जे ख्रिस्त येशूमध्ये आहेत त्यांना दंडाज्ञा नाहीये, नक्कीच. कारण ख्रिस्त येशूमधील जीवनाच्या आत्म्याचा जो नियम, त्याने तुला पाप व मरण यांच्या नियमापासून मुक्त केले आहे. हा दैवी उपाय आहे आपल्यासाठी. त्याचा आत्मा आपल्याला दिलेला आहे देवाने. त्याच्या लेकरांना ज्यांना त्याने तारलेला आहे, त्यांना पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने भरलेला आहे. आता जे आत्म्याच्या प्रेरणेने चालतात ते पापाच्या सामर्थ्यावर मात करण्यास आणि देव त्याच्या नियमशास्त्राद्वारे ज्या नीतिमत्वतेची मागणी करतो नाही का, तिच्यासाठी देवाचा आत्मा आपल्याला सक्षम करतो, आपल्याला कृपा पुरवितो. आपल्या अशक्तपणात तो आपल्याला सशक्त करतो. त्याच्या वचनाकडे तो आपल्याला पुन्हा घेऊन येतो. म्हणूनच रोम 4 अध्याय आणि वचन 3 आणि 4 मध्ये सांगितल्याप्रमाणे नियमशास्त्र देह स्वभावामुळे दुर्बळ झाल्या कारणाने जे त्याला असाध्य ते साधण्याकरिता देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापमय देहासारख्या देहाने व पापाबद्दल पाठवून देहामध्ये पापाला दंडाज्ञा ठरवली. यात उद्देश हा की जे आपण देह स्वभावाप्रमाणे नव्हे तर आत्म्याप्रमाणे चालतो, त्या आपल्यामध्ये नियमशास्त्राने लावून दिलेले आचरण पूर्ण व्हावे. आत्म्याप्रमाणे चालतो त्या आपल्यामध्ये जो आपल्याला पाहायला भेटतं की पवित्र आत्मा जो ख्रिस्ताच्या पुनरुत्थानात सहभागी होता, तोच आत्मा आपल्याला लाभलेला आहे. तो आपल्या हृदयात वास करतो. तो प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीच्या अंतःकरणात वस्ती करतो आणि प्रत्येक ख्रिस्ती व्यक्तीला, त्या विश्वासणाऱ्याला तो सामर्थ्य पुरवितो नाही का. तोच आपले मृत शरीरे जिवंत करू शकतो आणि तो जिवंत करेल केवळ भौतिक दृष्ट्या नाही, तर नीतिमान जीवन जगण्यासाठी सुद्धा तो आपल्याला सक्षम करतो नाही का. आणि त्याच एक उदाहरण आपण कालही पाहिलेलं आहे, जिथं अब्रामाचं उदाहरण पाऊल घेतो नाही का. अब्राम आणि सारा त्यांचं, की देवाने त्यांना अभिवचन दिलं की तुझ्या संतानाद्वारे, तुझ्या पोटच्या संतानाद्वारे मी तुझ्यापासून एक मोठं राष्ट्र निर्माण करेल. तुझ्याद्वारे पृथ्वीवरील सर्व कुळे आशीर्वादित होणार आहेत. आणि आपल्याला माहित आहे की त्यावेळी अब्राहम आणि सारा त्यांची अवस्था कशी होती. ते मूल जन्मास घालण्यासाठी ते पात्र होते का? नाही, ही अशक्य गोष्ट होती. आणि त्या दृष्टीने ते शारीरिकरित्या जरी निर्जीव होते, ते मृत होते जणू काय, तरी 4 अध्याय वचन 19 मध्ये पहा, तथापि विश्वासाने दुर्बळ न होता आपले निर्जीव झालेले शरीर, तो सुमारे 100 वर्षांचा होता म्हणे, व सारा हिच्या गर्भाशयाचे निर्जीवपण ही त्याने लक्षात घेतली म्हणे. ही अवस्था असताना सुद्धा त्याने प्रभूवर विश्वास ठेवलेला आहे. देवाचा आत्मा ते घडून आणणार आहे अद्भुत रीतीने नाही का. आणि तेच त्यांच्या त्या उदाहरणातून आपल्याला दाखवण्यात आलेलं आहे. आणि तशाच प्रकारे मग 8व्या अध्यायामध्ये पाऊल पुढे तशाच प्रकारे हा मुद्दा स्पष्ट करत आहे की जरी आपण पाहतो की हा जो पापी देह आहे अजून त्याच्यामध्ये आपण आहोत,
आणि आपण अजूनही अशक्त आहोत आपल्या स्वतःच्या बळाने. आपण कधीच देवासमोर अजूनही अ, आपण कधीच उभे राहू शकणार नाही, देवाला गौरव देऊ शकणार नाही. आपल्याला नेहमी देवाच्या कृपेची गरज आहे. जो गौरवी मस्तक ख्रिस्त आहे, मध्यस्थ ख्रिस्त आहे, त्याची गरज आहे. त्या सुवार्तेची गरज आहे, त्याच्या वचनाची गरज आहे, त्याच्या पवित्र आत्म्याची गरज आहे, नाही का? आणि मग 8व्या अध्यायामध्ये आपण येतो, विशेष करून वचन 9 पासून 11 पर्यंत. तिथे आपल्याला पाहायला भेटतं की परंतु तुमच्यामध्ये जर देवाचा आत्मा वस्ती करत आहे, तर तुम्ही देहाच्या अधीन नाही, आत्म्याच्या अधीन आहात. जर कोणाला ख्रिस्ताचा आत्मा प्राप्त झालेला नसेल तर तो ख्रिस्ताचा नाही. पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, इथं जो शब्द प्रयोग पॉल करत आहे बघा, शरीर जरी पापामुळे मुळे मेलेले आहे, अजूनही आपल्याला पाहायला भेटतं की मेलेली अवस्था, निर्जीव देहाद्वारे आपण जणू काय काहीच करू शकत नाही आपल्या स्वतःच्या बळाने. परंतु देवाचा आत्मा आपल्याला काय सांगितलेलं आहे, तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे म्हणे, नाही का? आत्मिक रीतीने जे कार्य आपल्या हृदयात घडलेलं आहे, त्याचे ते आठवण करून देतं. ज्याने येशूला मेल्यांतून उठवले, त्याचा आत्मा जर तुमच्यामध्ये वस्ती करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मेल्ल्यातून उठवले, तर तुमच्यामध्ये वस्ती करणाऱ्या आपल्या आत्म्याने तुमची मर्त्य शरीरही जिवंत करील म्हणे. तर अ, हा जो सेन्स आहे इथं दोन प्रकारे आपण समजून घेऊ शकतो. एक म्हणजे तर तुमची मर्त शरीरेही जिवंत करील. हा जो आहे नक्कीच भविष्याबद्दल सुद्धा आपण पाहू, जे विश्वासणारे विसावा पावलेले आहेत. आणि नक्कीच एक दिवस आपल्याला पण तिकडे जायचं आहे. आपलं शरीर नक्कीच एक वेळेस मरेल, परंतु ज्यावेळेस ख्रिस्त येईल त्यावेळेस पुन्हा आपल्याला गौरवी शरीर लाभेल. नक्कीच तो सेन्स इथे एक प्रकारे आहे. पण दुसऱ्या प्रकारे जर आपण पाहिलं तर संदर्भानुसार इथं पौल जे सांगण्याचा प्रयत्न करत आहे की जरी आता देहाद्वारे आपण अशक्त आहोत, आपला देह अजूनही अशक्त आहे आणि अजूनही आता ते युद्ध चालू आहे, तरी यामध्ये जो जिवंत करणारा आत्मा आहे तो आपल्या हृदयात वास करतो. तो आपल्या ह्या जरी निर्जीव देह आहे, जरी आपण त्याद्वारे काही करू शकत नसलो स्वतःच्या बळाने, तरी सुद्धा त्याचं गौरव करण्यासाठी देवाचा आत्मा आपल्याला सामर्थ्य पुरवितो. आणि म्हणूनच आपण जे नीतिमान जीवन जगण्याचा नाही का प्रयत्न करतो, किंवा जे जगण्याची आपली इच्छा असते, पॉल म्हणतो की मला तर चांगलं करण्याची इच्छा आहे, परंतु हा जो देह आहे ते मला करू देत नाही म्हणे. आणि त्याबद्दलच निर्जीवपणा, मृत असे शब्द पाऊल इथं वापरतो. आणि म्हणून जणू काय हे जे मृत, जणू काय आपली अवस्था आहे अजूनही देहामध्ये, देहाबद्दल नाही का, तर आत्म्याद्वारे जिवंत केले जातात असं म्हटलेलं आहे. तर आत्मा नेहमी आपल्याला काय करतो, अ, अ, काय म्हणतो त्याला, ज्वलित ज्वलंत ठेवतो नाही का आपल्यामध्ये. तो आपल्याला नेहमी जिवंत ठेवतो आणि आपल्याला पाहायला भेटतं, कारण तो आत्मा आपल्या हृदयात वास करतो. म्हणूनच अध्याय 8 आणि वचन 10 मध्ये, पण ख्रिस्त तुमच्यामध्ये असेल तर शरीर जरी पापामुळे मेलेले आहे, तरी आत्मा नीतिमत्वामुळे जिवंत आहे म्हटलेलं आहे. पवित्र आत्म्याची तरतूद पुष्कळ वेळा आपल्याला असं भास होईल की अरे नाही, इथं सांगितलं की आपल्याला नीतिमान ठरवण्यात आलेला आहे. आणि नक्कीच देवाचा आत्मा आपल्या हृदयात वास करतो आणि नक्कीच हे नीतिमत्व आपल्याला मिळालं. तर अनेक लोक म्हणतात की नाही, आता आम्ही परिपूर्ण नीतिमान झालेलो आहोत. परंतु लक्षात घ्या देवाच्या प्रिय लेकरांनो, अजूनही आपल्याला पाहायला भेटतं की नीतिमत्व जे आहे ते आपल्यावर घोषित करण्यात आलेलं आहे, बहाल करण्यात आलेलं आहे. आपण पूर्णपणे नीतिमान झालेलो नाही, दोषी निर्दोष ठरवण्यात आलेला आहे. बरोबर. आता त्या प्रक्रियेतून आपण जात आहोत, ज्या प्रक्रियेद्वारे आपण पुढे जाऊन ते खरं जे नीतिमत्व जे आपल्यावर घोषित करण्यात आलेलं आहे, ते आपल्याला पूर्णता लाभेल. आणि त्याच्यासाठी आपल्याला स्वर्गाची वाट पाहावी लागणार आहे. आणि हे नक्कीच ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमन समयीच होणार आहे, नाही का? ज्यावेळेस ह्या पापी देहातून आपण सुटून जाऊ. आज हे आपण देवाला अपेक्षित अशा सर्व मागण्या पूर्ण करण्यात अपयशी होतो आणि नेहमी आपण कमी पडतो, नाही का? त्याचं कारण काय? पापाचं वास्तव आहे, जे मी अगोदरही तुम्हाला सांगितलेलं आहे आणि वारंवार सांगत आहे. परंतु आपलं नेहमी लक्षात घेणं गरजेचं आहे की
देवाच्या कृपेने आपण तारलो, आपल्या कोणत्या कृत्यांद्वारे नाही. ख्रिस्ताचं रक्त हे अनमोल आहे. ते आपल्या सर्व पापांची आपल्याला क्षमा करतं. परंतु त्यासोबत हे लक्षात घ्या की देव आपण केलेल्या अपराधांबद्दल आपल्याला जबाबदार सुद्धा धरतो. पण आपण ज्या जगात राहतो, आता हे आपल्या स्वतःबद्दल झालं नाही का? परंतु रोमकरास पत्रामध्ये 8व्या अध्यायामध्ये पाऊल आता आपल्या स्वतःवरून आता जगाकडे आपलं लक्ष वेधून घेतो, की आता ज्या जगामध्ये आपण आहोत, जे जग अगोदरच दुष्ट आहे, जे अगोदरच वाईट झालेलं आहे, भ्रष्ट आहे. आता त्या भ्रष्ट जगामध्ये आपणही भ्रष्ट होतो एकेकाळी, परंतु ख्रिस्तामध्ये आपण देवाची लेकरं झालोय. आपण नीतिमान ठरवण्यात आलेलो आहे. आता आपण सुटलेलो आहे त्या भ्रष्ट अवस्थेतून. पण आपण अजूनही भ्रष्ट जगात राहतो. हे जग अजूनही आपल्याला पाहायला भेटते. जग सुद्धा अपूर्ण आहे. आणि त्याची सुंदर झलक आपल्याला 8व्या अध्यायामध्ये पाहायला भेटते, जिथं अशा प्रकारे दाखवलं की सृष्टी देवाच्या पुत्रांच्या प्रगट होण्याची प्रतीक्षा अत्यंत उत्कंठेने करत आहे म्हणे. आणि तिथं सांगितलं की ती कणत आहे म्हणे आपल्यामध्ये नाही का, की तिला देखील सुटका मिळावी म्हणून सृष्टी म्हणे ती वाट पाहत आहे. आणि वचन आपल्याला पाहायला भेटतं की वचन 21 मध्ये पहा, सृष्टी ही स्वतः नश्वरतेच्या दास्यातून मुक्त होऊन तिला देवाच्या मुलांची गौरवयुक्त मुक्तता मिळावी या आशेने वाट पाहते म्हणे. जणू काय ही निर्मिती सुद्धा वाट पाहत आहे. ही पण अपूर्ण आहे, परंतु नक्कीच त्या दिवसापर्यंत आपल्याला पाहायला भेटतं संतांमध्ये तसंच सृष्टीमध्ये दुःख, त्रास नाही का, क्लेश, या गोष्टी ज्या आहेत त्याला सामोरे जावं लागणार आहे. म्हणूनच अध्याय 18 मध्येच विशेष करून अध्याय 8 आणि वचन 18 मध्ये पॉल म्हणतो, कारण आपल्यासाठी जो गौरव प्रगट होणार आहे त्याच्या पुढे सांप्रत काळची दुःखे काहीच नाहीत असे मी मानतो म्हणे. आणि ते दुःख पुढे सांगितलंय वचन 20 मध्ये की सृष्टी व्यर्थतेच्या स्वाधीन करण्यात आलेली आहे. आणि मग ह्या सर्व गोष्टी ज्या आहेत कुठपर्यंत आहे, अगदी आपण पाहतो की त्या दिवसापर्यंत, ख्रिस्ताच्या दुसऱ्या आगमनापर्यंत. आणि जणू काय त्याची वाट सृष्टी सुद्धा पाहत आहे. पवित्र आत्मा हा आपल्या सध्याच्या अपुरेपणासाठी देवाची तरतूद आहे. आपल्या दुर्बलतेच्या वेळी आपल्याला तो मदत करतो. आपल्यासाठी देवाजवळ तो मध्यस्थी करतो. जरी आपण आपले आक्रोश जे आहे शब्दांनी व्यक्त करू शकत नाही, तरी सुद्धा पवित्र आत्मा आपल्यासाठी नेहमी मध्यस्थी करतो. आणि त्याच्याबद्दल अध्याय 8 मध्ये आपल्याला सांगितलेलं बघा वचन 26 मध्ये, तसेच आत्माही आपल्या अशक्तपणात आपल्याला हातभार लावतो म्हणे. कारण आपण यथायोग्य प्रार्थना कशासाठी केली पाहिजे हे आपल्याला ठाऊक नाही, पण आत्मा स्वतः अनिर्वाच्य कणण्याने मध्यस्थी करतो म्हणे. किती अद्भुत आहे बघा देवाचा आत्मा आपल्याला त्यासाठी कृपा पुरवितो. तर अध्याय 8 आपल्याला अशा प्रकारे तो जो उपाय आहे तो खऱ्या रीतीने देतो की देवाचा आत्मा आपल्याला देण्यात आलेला आहे. आणि जरी आपण पाहतो की पडतो, आपला पापी देह जो आहे तो नेहमी नाही का विजयी होण्याचा प्रयत्न करतो, परंतु नाही, देवाचा आत्मा आपल्यामध्ये वास करतो. आणि देवाचं वचन आहे, त्याची मंडळी आहे, देवाने दिलेले जे कुंपण आहे ते आपल्या भोवती आहे नेहमी नाही का. आणि म्हणून त्या कुंपणाच्या बाहेर आपण कधी जाऊ नये. आणि त्या कुंपण म्हणजे देवाचं वचन आहे, देवाचा आत्मा आहे जो आपल्या हृदयात वास करतो, त्याची मंडळी आहे. त्या सहभागितेतून आपण कधीच दूर राहण्याचा प्रयत्न करू नये नाही का. मग पुढे येत असताना आता नवीन जो महत्वाचा जो जो विषय आहे तो पाऊल इथं हाताळत आहे. आणि तो म्हणजे काय, की देवाचं जे नीतिमत्व आहे त्या नीतिमत्वतेबद्दल बोलत असताना तो म्हणतो की हे एक तारणाचं ध्येय आहे, तारणाचं एक प्रमाण आहे. सॉरी, जे आपण अगोदरच्या अध्याय 4 ते अध्याय 7 मध्ये आपण पाहिलं. अध्याय 8 मध्ये आता तारलेला व्यक्ती जो आहे त्याच्या हृदयात केलेलं देवाने कार्य त्याबद्दल आपण शिकलो. आता अध्याय 9 ते 11 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पौल जो आहे आता इतिहासामधील जाऊन किंवा इतिहासाची आठवण करून देतो आपल्याला. आणि खऱ्या रीतीने त्यामध्ये कशा प्रकारे देवाचं नीतिमत्व आपल्याला दिसतं प्रखरतेने ते दाखवण्याचा पौल इथे प्रयत्न करत आहे. आता या पत्रामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की पौल यहुदी आणि हेल्लेनी अशा दोन्ही गटांना
संबोधित करत आहे. दोन्ही गटांना तो लिहितो. आणि आपल्याला माहित आहे की देव यहुदी लोकांशी अ, आपल्याला पाहायला भेटतं की अ, असं दिसत आहे चित्र की कदाचित लोक म्हणतील की अरे देवाने यहुदी लोकांना सोडून दिलं काय? देव आता यहुदी लोकांशी पक्षपातीपणाने बोलत आहे का, किंवा पक्षपातीपणाने वागत आहे का? देव इथे न्यायी नाही का? कारण जर देवाने ते राष्ट्र निवडलेलं होतं तर पूर्ण राष्ट्र नाही का स्वर्गात जायला पाहिजे. परंतु मग इथं असं कसं होऊ शकतं की काही लोकच जे आहेत ते तारलेले आहेत, ते संत गणांमध्ये आहेत, बाकीचे कसे नाही का? तर देव पक्षपाती आहे का? तर नाही, बिलकुल नाही, नाही का? मग आपल्याला पाहायला भेटतं की पाऊल जो आहे तो इथं एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट करत आहे, विशेष करून देव का पक्षपाती नाही. कारण हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की देव जो आहे तो यहुद्यांना ज्या प्रकारे तो यहुद्यांकडे पाहत आहे, त्याच प्रकारे तो परराष्ट्रीयांकडे सुद्धा पाहत आहे. त्याने ज्या प्रकारे यहुद्यांना निवडलं, इस्रायल राष्ट्राला निवडलेलं होतं, नक्कीच. परंतु त्यांच्या पापांबद्दल त्याने त्यांना दोषी पण ठरवलं, आणि त्यातून काहींना त्याने त्याच्या त्याच्या तारणासाठी सुद्धा वेगळं केलेलं आहे. तशाच प्रकारे परराष्ट्रांच्या बाबतीत सुद्धा घडलेलं आहे. आणि दोन्ही जर आपण पाहिलं, तर खरं जर आपण पाहिलं तर देव जो आहे तो पापाचा भयंकर तिरस्कार करतो. आणि आपल्याला माहित आहे की यहूद्यांबद्दल विचार करत असताना देवाच्या नीतिमत्वतेबद्दलचं जे प्रगटीकरण आहे, आपण पाहतो की त्यांना मिळालेलं होतं, त्यांना प्रगट केलेलं होतं देवाने. आणि आपल्याला पाहायला भेटतं तरी सुद्धा त्यांनी ते नाकारलं. आणि त्यांनी धिक्कारलं. परराष्ट्रीयांबद्दल सुद्धा विचार करतो आपण की त्यांच्या हृदयात देवाने ते प्रगट केलेलं होतं, त्यांनी सुद्धा ते नाकारलेलं आहे, ज्याच्याबद्दल आपल्याला अध्याय 1 आणि अध्याय 2 ह्या दोन्ही गोष्टी आपल्याला ते सत्य करतं, प्रगट करतं, नाही का? आणि मग जर तसं जर आपण पाहिलं तर दोघेही दोषी आहेत. ते देवासमोर उभे राहण्यास बिलकुल पात्र नाहीये. परंतु तरी सुद्धा देव काहींना जीवनासाठी निवडतो, नाही का? आणि म्हणूनच जे नीतिमत्व आहे ते इतिहासातील मनुष्यासोबतच्या त्याच्या व्यवहारातून प्रगट होतं, नाही का? इतिहासातील जे जे मनुष्य आहे त्यांच्या सोबत देवाचा जो व्यवहार, त्याचं जे कार्य आहे, त्याद्वारे खऱ्या रीतीने नीतिमत्व आपल्याला पाहायला भेटतं. आणि पॉल ते उदाहरणं घेऊन हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करत आहे की देव पक्षपाती नाहीये, देव नीतिमानच आहे. आणि त्याने आपलं नीतिमानपण, आपलं न्यायीपण, आपलं पावित्र्य राखून कशा प्रकारे त्याचं कार्य त्याने सिद्धीस नेलेलं आहे. आणि मग अगदी अगदी स्पष्ट हे सर्व गोष्टी तो करतो. विशेष करून आपल्याला पाहायला भेटतं की देवाने जुन्या करारात यहूद्यांना तारणाची अभिवचनं दिलेली होती. इस्रायल राष्ट्राने आपल्याला पाहायला भेटतं प्रभू येशू ख्रिस्त जो मसिया आहे, त्याला त्याला मसिया म्हणून त्यांनी नाकारलेलं होतं. आणि आता सुवार्ता परराष्ट्रीयांपर्यंत घोषित करण्यात आलेली आहे आणि केली जात आहे. आणि अनेक 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 ठिकाणी, वेगवेगळ्या ठिकाणी मंडळी स्थापन होत होती. आणि तशीच एक मंडळी म्हणजे रोम येथील मंडळी होती, नाही का, ज्यामध्ये सामान्यतः आपल्याला पाहायला भेटते यहुदी लोक होते आणि अनेक परराष्ट्रीय सुद्धा विश्वासणारे होते. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की देव यहुदी आणि परराष्ट्रीयांशी न्यायाने मागतो, आणि तो दोघांनाही न्यायीपणे एकीकडे दोषी ठरवितो आणि न्यायाने तारितो सुद्धा, नाही का? मग ह्या सगळ्या गोष्टीबद्दल विचार करत असता अनेक लोक विचार करतील की बाबा, अरे इस्रायल राष्ट्राला जर देवाने निवडलेलं होतं आणि जे अभिवचनं देवाने इस्रायल राष्ट्राला दिलेली आहेत, ते अभिवचनं पूर्ण होणं गरजेचं आहे आणि बरोबर आहे, ते व्हायला पाहिजे, नाही का? आणि मग पाऊल इथं आपल्याला त्याच्याबद्दलच मार्गदर्शन करतो. आणि मग आपल्याला पाहायला भेटतं की देवाने त्याचं तारणाचं जे कार्य आहे आणि जे आशीर्वाद आहे, ते आपल्याला पाहायला भेटतं की त्याची सुरुवात इस्रायल राष्ट्रापासून त्याने केलेली आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की नक्कीच हे तिथून सुरू झालं, केवळ त्याने सुरुवात केली तिथून. पण याचा अर्थ असा नाही की सर्व इस्रायल राष्ट्र जे आहे त्यांचं तारण होईलच, नाही का? का बरं आणि कसं, ते आपल्याला अध्याय 9 ते 11 मध्ये
पाहायला भेटेल. विशेष करून अध्याय 9 आणि वचन 1 ते 5 जर आपण वाचलं तर तिथं काय सांगितलंय? पाऊल आता म्हणत आहे की मी ख्रिस्तामध्ये खरे बोलतो, खोटे बोलत नाही. माझी सत्सद विवेक बुद्धी पवित्र आत्म्यामध्ये माझ्या बरोबर साक्ष देते की मला मोठा खेद वाटतो आणि माझ्या अंतकरणामध्ये अखंड वेदना आहेत, कारण माझे बंधुजन, आता पौल एक यहुदी म्हणून इथं बोलत आहे. तो म्हणतो की माझे बंधुजन म्हणजे देहदृष्ट्या माझे नातेवाईक यांच्यासाठी मी स्वतः ख्रिस्तापासून शापभ्रष्ट व्हावे हे शक्य असते तर मी तशी इच्छा केली असती म्हणे. ते इस्रायली आहेत. दत्तकपणा, ईश्वरी तेज, करार मदार, नियमशास्त्रदान, उपासना व अभिवचने ही त्यांची आहेत म्हणे, नाही का. महान पूर्वजही त्यांचे आहेत व त्यांच्यापासून देहदृष्ट्या ख्रिस्त आहे. तो सर्वांवर असून युगानी धन्यवादित देव आहे. अमेन. अध्याय 9च्या विशेष करून वचन 1 ते 5 मध्ये पॉल यहूद्यांच्या संदर्भात काय करत आहे? स्वतःच जे हृदय आहे तो प्रगट करत आहे, नाही का. आणि तो जे काही त्याला बोलायचं आहे ते एक यहुदी म्हणून इथं जणू काही यहुद्यांची बाजू मांडण्याचा तो प्रयत्न करत आहे. तो त्याच्या लोकांवर इतकं प्रेम करतो की तो म्हणतो की अरे, इथं सांगितल्याप्रमाणे की त्यांच्यामुळे मी शापभ्रष्ट झालं, हे जर शक्य असतं तर मी ते स्वीकारलं असतं म्हणे. तो स्वतः देवाची शिक्षा भोगण्यासही तयार होता. कुणासाठी? यहूद्यांसाठी. तर त्यांच्यावर प्रीती करतो म्हणे. त्याची इच्छा आहे. तो त्यांच्या तारणासाठी आतुरतेने तळमळताना आपल्याला इथं दिसतो, नाही का. पण नक्कीच ही त्याची तळमळ आहे, परंतु त्याला याची सुद्धा जाणीव आहे की पूर्ण यहुदी लोक जे आहेत त्यांचं तारण होणार नाही. इवन संपूर्ण जे परराष्ट्रीय आहेत त्यांचंही होणार नाही. मग एक विशिष्ट गट आहे. आणि मग जर सगळ्यांचं तारण होणार नाही तर मग इथं देव कसा न्यायीपणे किंवा देव कसा नीतिमान म्हणून तो एक जगाचा न्यायाधीश म्हणून कसा दिसू शकतो बरं? तर मग त्याचं उत्तर तो आपल्याला अध्याय 9 मध्ये एका महत्वाच्या तत्वाद्वारे स्पष्ट करतो. आणि ते तत्व म्हणजे काय? निवडीचे तत्व, देवाची निवड. आणि पवित्र शास्त्र सुरुवातीपासून आपल्याला देवाच्या निवडीबद्दल मार्गदर्शन करतं. आणि अ, आणि हे अगदी अगदी स्पष्ट आहे. हे तत्व आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ज्याच्या प्रकाशात पौल जो आहे तो हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतो की देव नीतिमान आहे. आणि पौल या तत्वाद्वारे देवाचं नीतिमत्व जे आहे त्याचं समर्थन तो करत आहे. तो म्हणतो की यहुदी जे आहेत ते लोकसंख्येमध्ये आपल्याला पाहायला भेटतं पुष्कळ असतील, परंतु त्यातील काहीच लोक ते संत म्हणून दिसले म्हणे, नाही का, विश्वासणारे. त्यातील काहीच लोकांना देवाने निवडलं. सर्वांनीच ख्रिस्तावर विश्वास ठेवलेला नाही. हे सत्य आपल्याला पाहायला भेटते. तर यहूद्यांना सुद्धा गोंधळात टाकणारं होतं. कारण त्यांना असं वाटायचं की अरे, देवाचं वचन आम्हाला अभिवचन दिलेले आम्ही लोक आहोत. आम्ही आम्ही इस्रायलचा भाग आहोत. आम्ही खरे नाही का रक्ता मांसाचे, आम्ही अब्रामाचे वंशज आहोत, नाही का. आणि मग आमच्यातील कुणाचाच नाश होणार नाही कारण आमचा बाप अब्राम आहे. पण आपल्याला माहित आहे की जरी ते अशा प्रकारे विचार करत होते, त्या भौतिक रीतीने स्वतःकडे ते पाहत होते, नाही का. आणि त्यांना वाटत होते की प्रत्येक व्यक्ती जो आहे तो अगदी देवाच्या जवळ आहे, देवाच्या समोर तो उभा आहे, कारण आम्ही अब्रामाचे लेकर आहोत. परंतु आपल्याला माहित आहे की अ, परुषी आणि सदुकी हे सुद्धा अशाच प्रकारे अ, अशाच प्रकारे विचार करायचे, नाही का. मत आहे जर आपण पाहिलं तर बाप्तिस्मा करणारा योहान तिथे आहे. आणि त्यावेळी अध्याय 3 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं की परुषी आणि सदुकी त्याच्याकडे आले पुष्कळ लोक. आणि त्यावेळेस बाप्तिस्मा करणारा योहान काय म्हणतो बघा. तो म्हणतो की अब्राम आमचा बाप आहे असे म्हणण्याची कल्पना आपल्या मनात आणू नका म्हणे. कारण मी तुम्हाला सांगतो या दगडांपासून अब्रामासाठी मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. म्हणजे यातून ते जे विचार करत होते त्यांची जी विचारसरणी होती ती विचारसरणी अशाच प्रकारे होती की आम्ही अब्रामाचे वंशज आहोत आणि आम्ही अगदी देवाच्या जवळ आहोत. आणि पहा, वंश परंपरेने आम्ही अगदी देवाच्या समोर उभे राहू शकतो. पण पाऊल इथं स्पष्ट करत आहे, नाही,
आपल्या स्वतःच्या बळाने हे शक्यच नाही. आपली अवस्था कशी आहे? देवाचे आशीर्वाद, अभिवचन हे सर्व योद्ध्यांना नव्हते, तर ते केवळ आपल्याला पाहायला भेटतं की अब्राहम किंवा याकोब, आपण म्हणू शकतो किंवा इस्रायल यांच्या शारीरिक वंशावर आधारित होते म्हटलेलं आहे. ते आशीर्वाद जे आहेत किंवा ते अभिवचन जे आहेत त्यांच्यासाठीच नव्हते, तर त्यांच्या वंशावर, त्यांच्या त्या संतानावर ते आधारित होते, नाही का? आणि तेच तत्व पुढे तो पौल अध्याय 9 मध्ये अगदी स्पष्ट करत आहे. वचन 6 पासून पुढे पहा. तरी देवाचे वचन व्यर्थ झाले असे नाही, कारण इस्रायल वंशातले ते सर्व इस्रायल आहेत असे नाही. पौल इथं स्पष्ट करतो. इस्रायल वंशातले ते सर्व इस्रायल आहेत असे नाही म्हणे. वचन 7 मध्ये पहा. ते अब्रामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही म्हणे, तर इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील म्हटलेलं आहे बघा. आणि वचन 8 मध्ये, म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुलेच संतानाशी गणण्यात येतील. इथं अगदी स्पष्ट होतं, नाही का, की नाही, वंश परंपरेने आम्ही ख्रिस्ती आहोत आणि मी ख्रिस्ती कुटुंबात जन्मास आलो म्हणजे मी ख्रिस्ती आहे, हा विचारच नाही. हे तर इस्रायल राष्ट्र ज्यांना ज्यांना अभिवचन देण्यात आलं, ज्यांना देवाने खुद्द त्याचं नियमशास्त्र दिलं, ज्यांच्यासाठी त्याने संदेश ते पाठविले, जर त्या लोकांबद्दल जर ही अवस्था आहे तर आपण कुठेच नाही. आपलं वंश परंपरा, आपलं घराणं किंवा आपला कोणताही दर्जा आपल्याला देवासमोर उभं करण्यास पात्र कधीच करणार नाही. आणि म्हणूनच पौल इस्रायल लोकांबद्दल सुद्धा त्याची आठवण करून देतो, आणि म्हणूनच आपल्याला निवडीचं जे तत्व आहे ते समजून घेणं गरजेचं आहे. निवडीच्या तत्वाद्वारे देवाने त्यांचे आशीर्वाद इस्रायलच्या काही वंशजापर्यंत मर्यादित ठेवले, पण हे सर्वांसाठी नाहीये, आपल्याला पाहायला भेटतं. आणि म्हणूनच अध्याय जर 9 वाचलं तुम्ही, आणि विशेष करून वचन 7 ते 13 जर पाहिलं, तर तिथं तुम्हाला अगदी स्पष्ट रीतीने निवडीबद्दल, देवाच्या सार्वभौम निवडीबद्दल शिकायला भेटल. आणि तिथं आपल्याला पाहायला भेटतं, विशेष करून वचन 7 पहा, तिथं सांगितलं, आणि अब्रामाचे संतान आहेत म्हणून ते सर्व त्याची मुले आहेत असे नाही, तर इसाकाच्याच वंशाला तुझे संतान म्हणतील म्हटलेलं आहे. म्हणजे देहाद्वारे झालेली मुले देवाची मुले आहेत असे नाही, तर अभिवचनानुसार जन्मलेली मुले संतानाशी गणण्यात येतील. आणि मग या सगळ्या गोष्टी बोलल्यानंतर आता पौल जो आहे तो याकोब आणि एसाव या दोन भावाचं उदाहरण समोर ठेवतो, आणि मग एक महत्वाचं तत्व तो स्पष्ट करतो, ते म्हणजे काय पहा. आता एसाव हा मोठा होता, आपल्याला पाहायला भेटतो तो वडील होता, आणि तो किती चांगला आपल्याला दिसतो. त्याच्याही पलीकडे आपल्याला याकोबाच्या जीवनाबद्दल पाहत असताना तो फसव्या, नाही का, चुकीचा लुबाडून घेणारा किंवा जे काही असेल, आपण काही त्याच्याबद्दल तो विचार करू शकतो. परंतु देवाची निवड जी आहे त्यातून आपल्याला इथे शिकायला भेटतं की वचन 11 मध्ये ज्यावेळेस पौल निवडीबद्दल बोलत आहे, तर पौल म्हणतो की मूल्ये अजून जन्मली नव्हती. मूल्य अजून जन्मली नव्हती हा शब्द जो आहे, तुमच्या पवित्र शास्त्रामध्ये तुम्ही लक्ष देऊन पाहू शकता. अध्याय 9 वचन 11 मध्ये मूल्य अजून जन्मली नव्हती, त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते, हे दोन शब्द आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये, विशेष करून देवाची जी सार्वभौम निवड आहे त्यातील सगळ्यात पहिला महत्वाचा सत्य प्रगट करतात. ती म्हणजे काय, की ही निवड जी आहे देवाची, ती कोणत्याही प्रकारे आपल्या कोणत्या कृत्यांवर अवलंबून नाही. पहिला मुद्दा इथं आपल्याला शिकायला भेटतं. दुसरा मुद्दा आपल्याला पाहायला भेटतं की त्यांनी त्यांनी काही बरे वाईट केले नव्हते. त्याच्या अगोदर काय, मुले अजून जन्मली नव्हती. ही निवड कधी आहे, आपल्या जन्मा अगोदर सार्वकालिकतेमध्ये ही निवड देवाने केलेली आहे. बरोबर, अगदी हे वचन स्पष्ट करतं. आणि ही निवड काय बरं, पुढे सांगितलं, तेव्हा निवडी संबंध आणि देवाचा जो संकल्प, ही निवड देवाचा सार्वभौम अधिकार, त्याची स्वइच्छा किंवा त्याच्या स्वइच्छेने, त्याच्या सार्वभौम अधिकाराने घेतलेला निर्णय आहे. बरोबर, वचन 1 आपल्याला तिथं सांगतं. आणि म्हणजे जो कर्मामुळे नव्हे तर पाचारण करणाऱ्याच्या इच्छेने असतो तो कायम राहावा म्हटलेला आहे. तर इथं कोणत्याही प्रकारे
निवडीमध्ये कार्याला, कृतीला स्थान नाही. देवाची निवड भविष्याकडे पाहून किंवा कोणत्याही मुलाच्या कार्यावर आधारित नव्हती. त्याचं एक सुंदर उदाहरण आपल्याला इथं याकोब आणि येसाव या दोन भावाच्या जीवनातून पाहायला भेटतं. देव म्हणतो की मी एकावर प्रेम केलं, दुसऱ्याचा द्वेष केला. पण जरी देवबाप म्हणतोय की मी एकावर प्रेम केलं आणि दुसऱ्याचा द्वेष केला, तरी तिथं देव न्यायीच ठरत आहे. तिथं अन्यायी नाही ठरत आहे. आणि ते कसं आहे की देव जरी एकाचा द्वेष करतो, तरी तो कसा न्यायी ठरू शकतो, आणि एकावर प्रीती करतो, तरी तो कशा प्रकारे न्यायाने ते करू शकतो, हे समजून घेण्यासाठी हे जे तत्व आहे ते आपल्याला बारकाईने समजणं गरजेचं आहे. आपल्याला पाहायला भेटतं की ही निवड जगाच्या स्थापनेपूर्वी देवाने केली. त्याच्या सार्वभौम अधिकाराने घेतलेला, त्याच्या स्वइच्छेने घेतलेला हा निर्णय आहे. आणि आपल्याला पाहायला भेटतं की निवड जी आहे त्याचं साधन कोण आहे, माध्यम कोण आहे, मध्यस्थ कोण आहे, ख्रिस्तच आहे. ख्रिस्ता ठाई त्याने निवडलेला आहे. मग आता ही निवड जी आहे अनेकांना गोंधळात टाकू शकते, नाही का? अनेकांना कठीण वाटतं. आपल्याला पाहायला भेटतं की देवाची जी सार्वभौम निवड आहे ती त्याच्या इच्छेने आहे. त्याने काहींना त्याच्या कृपेचे पात्र होण्यासाठी, तर काहींना क्रोधाचे पात्र होण्यासाठी निवडलं. त्यामुळे कदाचित आपण गोंधळात पडून जाऊ, नाही का? आणि आपल्या समोर असा प्रश्न उपस्थित होईल का, रे अरे नेमकं देव जो आहे तो मग पक्षपाती आहे का? तो अयोग्य, ही जी निवड आहे देवाची, ही अयोग्य आहे का, की तो अन्याय करत आहे का? तर बिलकुल नाही. त्याचं उत्तर नाही हे आहे. कशा प्रकारे बरं? की देव जरी एकावर प्रीती करत आहे, तिथं सुद्धा तो अन्यायी नाहीये. आणि दुसरीकडे एखादा द्वेष करतो म्हटलेला आहे, तिथं सुद्धा तो अन्यायी नाहीये. हे कसं दिसतं? देवाचं नीतिमत्व ह्या दोन्ही बाजूने आपल्याला पाहायला भेटतं. आणि ते कशा प्रकारे आहे, तो एकीकडे त्याच्या कृपेचं पात्र म्हणून एकाला उभं करतो, तर दुसरीकडे त्याच्या क्रोधाचं पात्र म्हणून उभं करतो. हे दोन्ही पात्र देवाचं नीतिमत्व प्रकट करणारे आहेत आणि देवाला गौरव देणारे आहेत. इथं कुठेही पक्षपात आपल्याला पाहायला भेटणार नाही. इथे कुठेही तुझा भाव आपल्याला पाहायला भेटणार नाही. हे कसं शक्य आहे आणि कसं शक्य होऊ शकतं, हे आपल्याला पाऊल या अध्यायामध्ये स्पष्ट करेल बघा. आता दैवी निवड जी आहे देवाच्या आशीर्वादाचं एक साधन आहे, जी त्याचं नीतिमत्व प्रगट करतं, नाही का? आता ते कसं आहे की देव निवड करतो आपल्याला माहित आहे. तुम्ही म्हणाल की अरे, एकीकडे देव एकाचा द्वेष करतो, तर एकावर प्रीती करतो. इथं कुठंतरी आम्हाला देव पक्षपाती वाटतो, नाही का? कारण येसावाने पण काहीच केलं नव्हतं म्हटलेलं आहे, आणि मग याकोबाने पण काहीच केलं नव्हतं. आणि जर देवाने जी निवड सार्वकालिकतेमध्ये केलेली आहे, तर मग असं का व्हायला पाहिजे, नाही का? तर त्याचं जर उत्तर आपल्याला पाहायचं आहे, तर मला असं वाटतं सगळ्यात सुंदर उदाहरण हेच केलाच आहे, नाही का? जे अस्तींचं खोरं आपल्याला माहित आहे, बरोबर? आपण समजून घेऊया थोडक्यात. इहेजकेलच्या पुस्तकामध्ये आपल्याला पाहायला भेटते की त्याला एका अशा अस्थीच्या ठिकाणी नेलं देवाने, आणि सगळीकडे अस्थी दाखवलेल्या आहेत, नाही का? आणि आपल्याला पाहायला भेटतं की त्याला सांगितलं की तू त्यांना उपदेश कर, त्यांना संदेश दे म्हणे. आणि आपल्याला माहित आहे की पहा, सगळे अस्थी आहेत, तिथं कुठेही जीवन आपल्याला पाहायला भेटत नाही. परंतु ज्या वेळेस तो संदेश देतो, आणि आपल्याला पाहायला भेटतं की वारा येतो म्हटलेला आहे, आणि त्या अस्थी ज्या आहेत, आता त्यांच्यामध्ये मांस तयार होतं, त्यांच्यामध्ये अवयव तयार होतात, आणि ते एकमेकांना जोडू लागतात. सर्वच अस्थी उठलेल्या नाही म्हटलेलं आहे, त्यातील काही उठलेल्या आहेत. सर्वच अस्थी होत्या, बरोबर. सर्वच अगदी राख आहे, परंतु तरी सुद्धा त्या राखेमध्ये जर काहींना जीवन मिळत आहे, तर तिथं पक्षपात, तिथं आपल्याला कोणत्याही प्रकारे दुजाभाव पाहायला भेटणार नाही. तिथं तर नक्कीच उदार पण पाहायला भेटतं, नाही का? तशाच प्रकारे आपल्या या ख्रिस्ती जीवनामध्ये झालेला आहे. सर्वांनी पाप केलेलं आहे, देवाच्या गौरवाला उणे पडलेले आहे. प्रत्येक जण, सर्व बहकला म्हणलेला आहे. देवाचा शोध झटून करणारा कोणीच नाही. सर्व आपल्या अपराध आणि पातकांमध्ये मृत असे आहेत. सर्व तर खरं पाहता देवाच्या क्रोधाचे पात्र आहेत. सर्व त्या नरकाच पात्र आहेत. तरी सुद्धा काहींना तो जीवनासाठी निवडतो. इथं आपल्याला देवाचा उदार पण पाहायला भेटतं.
पौलाने आधीच सांगितलेलं हे तत्व आपल्याला पाहायला भेटतं, जे त्याची आठवण करून देतं. विशेष करून वचन 9 पासून पुढे पहा, म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग हेलेने अशा प्रत्येकाच्या जीवावरती येतील. पण सत्कृत्य करणारा प्रत्येक प्रथम यहुदी आणि मग हेलेनी यांना गौरव, सन्मान व शांती ही मिळतील म्हटलेला आहे. जो सत्कृत्य करतो तो. मग आपल्यामध्ये कोण आहे तो सत्कृत्य करू शकतो? आणि या सगळ्याचा निष्कर्ष पाऊल अध्याय 3 वचन 20 मध्ये काढतो. आणि तो म्हणजे काय? की कोणीही नियमशास्त्रातील कर्मांनी देवासमोर नीतिमान ठरू शकत नाही कोणी मनुष्य. कारण नियमशास्त्राच्या द्वारे पापाची जाणीव होते. याचा अर्थ असा आहे की देवाच्या न्यायासाठी सर्व मानव जातीला शिक्षा मिळणं आवश्यक आहे. आणि कोणी देवाचं गौरव, सन्मान आणि शांतीच्या आशीर्वादांना पात्र नाहीये. आणि मग या टप्प्यावर आपण पाहतो की देवाची दया ही त्याच्या पावित्र्याने, न्यायाने आहे, जेणेकरून जे तारण देवाने दिलेलं आहे ते तिथं प्रगट होतं, नाही का? देवाची दया आणि न्याय या दोघांनाही तिथं समाधान मिळणं गरजेचं आहे. आणि हे कशा प्रकारे घडलेलं आहे? तर ख्रिस्तामध्ये आपल्याला पाहायला भेटतं की सर्व मानवजात अगदी नाशास पात्र होती, देवापासून बळकलेली होती, त्याच्या क्रोधाची प्रजा होती. परंतु काहींना त्याने निवडलं. त्या निवडलेल्या लोकांसाठी आपल्याला पाहायला भेटतं की जो न्याय त्याचा होता, त्यांच्या पापांबद्दलचा, तो न्याय त्यांच्या बदली प्रभू येशू ख्रिस्त, जो देवाचा परमप्रिय पुत्र, त्याच्यावर लादण्यात आला. तो पापी लोकांसाठी मरण पावला. पापी लोकांवरील तो जो पित्याचा जो क्रोधाचा प्याला होता, तो ख्रिस्ताने घेतला. त्याने आपले पाप वाहिले म्हटलेलं आहे. आणि म्हणून आपण पाहतो की देवाने पापासाठी आवश्यक असलेलं जे क्रोधाचं अनुसरण होतं, ते पूर्णपणे ख्रिस्तावर लादण्यात आलं. पूर्ण क्रोध ख्रिस्तावर ओतण्यात आलेला आहे. आणि पहा, त्याचं नीतिमत्व आपल्या खात्यात बहाल केलेलं आहे. त्याने प्रभू येशू ख्रिस्तामध्ये दिलेल्या नीतिमत्वाद्वारे किंवा धार्मिकतेद्वारे त्याचे आशीर्वाद सुद्धा आपल्याला दिलेले आहेत. आणि म्हणून देव काहींना तारतो, तर तो तारत असताना पहा, नक्कीच त्याची दया त्याने त्याच्यावर केलेली आहे. परंतु ती दया न्यायाला बाजूला ठेवून त्याने काय केली? तर न्याय करूनच ती दया केलेली आहे. आणि तो न्याय जो होता आपल्यावरचा, तो ख्रिस्तावर लादण्यात आलेला आहे. आणि म्हणूनच ती न्यायाने दया केलेली आहे प्रभूने आपल्यावर. मग दुसऱ्या बाजूने आपण पाहतो की देव इतरांना क्रोधाचे पात्र करतो. हे कसं आहे? तर मग तिथं तर तो अगदी नीतिमान ठरेल. कशा प्रकारे? कारण सर्वच क्रोधांची पात्र होते. इथं सुद्धा त्याचं न्यायीपणच पाहायला भेटतं की तो त्यांच्या त्याच अवस्थेत त्यांना सोडून देतो. एकीकडे इथं तो काय करत आहे? न्यायाने दया करत आहे. आणि इथं सुद्धा तो न्यायच करत आहे. तर दोन्ही बाजूने देव नीतिमान आहे आपल्याला पाहायला भेटतं. एकाला कृपा तर दुसऱ्याला क्रोध. हा निर्णय कशाच्या आधारे घेतला जातो? देवाचे आशीर्वाद कोणाला मिळतील आणि त्याचा क्रोध कोणाला मिळेल, हे कसं ठरवलं जातं? ही दोन्ही प्रश्न जे आहेत त्याची उत्तर आपल्याला अध्याय 9 आणि 10 आपल्याला स्पष्ट करतं. अध्याय 9 रोमकरास पत्रामध्ये आपण पाहतो, जिथं पॉल हे सांगत आहे की देव ज्यांना निवडतो त्यांना आशीर्वाद देतो म्हटलेला आहे. आणि इतरांना त्यांच्या मार्गाने चालण्यासाठी त्यांच्या वासनांच्या हवाली करतो, जे आपण अध्याय 1 मध्येच पाहिलं, नाही का? जेणेकरून त्यांनी त्यांच्या स्वतःच्या न्यायाच्या मार्गाने चालावं म्हणे. आता या निवडीचा आधार काय आहे? कारण हा एक, ज्यावेळेस आपण पाहतो की एकीकडे देव काहींना आशीर्वाद देतो, तर काहींना त्यांच्या वासनांच्या हवाली करतो, नाही का, असं म्हटलेलं आहे. तर मग इथं देवाच्या नीतिमत्वतेवर प्रश्न उपस्थित होऊ शकतो, नाही का? आणि म्हणूनच आपल्याला पाहायला भेटतं की कोणत्या आधारावर हे देव करतो. तर आपल्याला पाहायला भेटतं की देव मनुष्यांना त्यांच्या चांगुलपणाच्या आधारावर किंवा त्यांच्या कृत्यांच्या आधारावर निवडत नाही. त्यांना आशीर्वाद देण्यासाठी तो त्यांना अशा प्रकारे निवडत नाही. कारण आपण अगोदरच पाहिलेलं आहे की सर्व मानवजात
ही पापी आहे, अनितिमान आहे, ती देवाच्या क्रोधास पात्र आहे, न्यायदंडास पात्र आहे. तर मग मनुष्यजात केवळ एकाच आधारावर आशीर्वादित होईल, आणि तो आधार म्हणजे ख्रिस्ताची नीतिमत्वता. त्यांची स्वतःची कृत्ये जे आहेत त्यांना कोणत्याही प्रकारे आधार नाही. त्याच्या आधारे ते कुठेच देवासमोर उभे राहू शकणार नाही. ख्रिस्ताचं नीतिमत्व इतकं प्रबळ, इतकं प्रखर आहे की जिथं देवाच्या क्रोधाचं पूर्ण शमन होतं. अशा प्रकारे हे असे आहे की देवाचे आशीर्वाद नेहमीच काहींना त्याच्या सार्वभौम बिनशर्त निवडीच्या आधारावर, त्याच्या सार्वभौम निवडीद्वारे दिले गेलेले आहेत. हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. देवाने इस्रायलच्या प्रत्येक वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी नाही निवडले नाही. नाहीतर हे पक्षपातीपणा किंवा अन्याय तो दिसला असता. पण त्याने काहींना त्याच्या कृपेची, तर काहींना क्रोधाची पात्र, इस्रायलमधून आपण पाहतो यहूद्यांमध्ये क्रोधाची पात्र होण्यासाठी निवडलं. त्याच्याबद्दल पाऊल अगदी अध्याय 9 मध्येच तो त्याबद्दल बोलतो नाही का, की त्यांच्या अविश्वासूपणाबद्दल तो बोलतो. ते किती नाही का वाईट रीतीने वागतात, ते त्यांची अवस्था काय आहे, त्याबद्दल पाऊल इथं बोलतं, की तो म्हणतो की सर्वच अब्रामाची संतान नाही म्हणे नाही का. अध्याय 9 आणि वचन 7 मध्ये त्याबद्दल तो बोलतो. तर इथं देव पक्षपाती नाही, इथं देव अन्यायी नाही. तर उलट आपल्याला पाहायला भेटते की तो जसं इस्रायल सोबत वागत आहे, कायदेशीररित्या जर आपण पाहिलं, तर इस्रायल आणि इतरही लोक, सर्व मानवजात ही अगदी एकाच गटामध्ये, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, ती दोषी आहे. कारण सर्वांनी पाप केलेलं आहे, कोणी त्या आशीर्वादास पात्र नाही. पण काही आपल्याला पाहायला भेटतं की त्यांच्या पापात राहून देवाचा क्रोध आणि नाश जे आहे त्याच्यामध्ये त्याच्यासाठी ते आपली वाटचाल करत आहेत. तर जरी त्या सर्वांमधून सर्वच क्रोधाची प्रजा होते, तरी त्यांच्यामधून काही जे देवाने निवडलेले आहे त्यांच्यासाठी त्यांच्या बदली ख्रिस्ताने केलेले जे परिपूर्ण कार्य आहे आणि त्याची जी नीतिमत्वता आहे, त्याच्या आधारे देव त्यांना आशीर्वाद देण्यासाठी निवडतो. निवड देवाची आहे, जी योग्य आहे. आणि सरते शेवटी निवडीमध्ये देवाचं गौरव आहे नाही का. शेवटी देवाचंच गौरव आपल्याला तिथे पाहायला भेटतं. आणि म्हणूनच अशा प्रकारे आपण पाहतो की भूतकाळापासून अब्राम, इसाक किंवा आपण पाहतो इस्रायलच्या प्रत्येक भौतिक वंशजांना वाचवणं हा देवाचा उद्देश नव्हता, तर काहींना वाचवण्याचा त्याचा हेतू होता. काही परराष्ट्रीयांनाही वाचवण्याचा त्याचा हेतू होता. आणि त्याबद्दलच होशे सुद्धा आपल्याला आठवण करून देतो. आणि तेच जे वचन आहे होशेने घेतलेला संदर्भ, तो संदर्भ पॉल रोम अध्याय 9 वचन 25-26 मध्ये मांडत आहे. तो म्हणतो की जे माझे लोक नव्हत त्यांना मी आपले लोक म्हणेन, आणि जी प्रिय नाही तिला माझे प्रिय म्हणेन. आणि असे होईल की तुम्ही माझे लोक नाही असे जेथे म्हटले होते, तेथे त्यांना जिवंत देवाचे पुत्र असे म्हणतील म्हटलेलं आहे. सर्व इस्रायलचे तारण होणार नव्हते किंवा त्याची गरजही नव्हती, पण देवाने त्याचे अभिवचन पूर्ण करण्यासाठी आणि ते राखण्यासाठी काहींना शेष म्हणून राखून ठेवले प्रत्येक काळामध्ये. आणि त्याच्याबद्दल पुढे पौल जो आहे त्याचंही वर्णन करतो अध्याय 9 मध्ये वचन 27 ते 29 मध्ये, जिथं यशाने बोललेलं जे वचन आहे ते आपल्याला पाहायला भेटतं यशामध्ये. तिथे सांगितलं, जरी इस्रायल लोकांची संख्या समुद्राच्या वाळूसारखी असली तरी अवशेष मात्र तारण पावेल म्हटलेलं बघा. वाळूसारखी आणि अवशेष याच्यामध्ये फार फरक आहे, बरोबर. कारण प्रभू आपले न्यायाचे वचन आटोपते घेऊन व समाप्त करून पृथ्वीवर ते सिद्धीस नेईल. त्याप्रमाणे यशयाने पूर्वी म्हटले, जर सेनाधीश प्रभूने आमच्यासाठी बीज राहू दिले नसते तर आम्ही सदमासारखे झालो असतो व गमोराप्रमाणे बनलो असतो. प्रत्येक काळात त्याने शेष राखले, कारण तो त्याची तारणदायी योजना सिद्धीस नेत होता. अशा प्रकारे आपण पाहतो सुरुवातीपासूनच देवाने त्याच्या सार्वभौम निवडीवर आधारित काही यहुदी आणि काही विदेशी
इतर आपल्याला पाहायला भेटतं. त्या लोकांना वाचवण्याची योजना सार्वकालिकतेमध्ये केलेली होती. देव काही पाप्यांना दंड देण्याद्वारे त्याचं न्यायी पण तिथं प्रगट होतं. तर तो काहींना टाळतो तेव्हा त्याचं दयाळूपण आणि न्यायी पण दोन्ही प्रगट होतं. देव इस्रायल मधील काहींना तारतो तर काहींना न्याय, त्या काहींचा न्याय करतो. तसेच परराष्ट्रांबद्दल सुद्धा तो तेच करतो नाही का. मग म्हणून इथं आपल्याला कुठेही देवाचा पक्षपातीपणा पाहायला भेटणार नाही. तर उलट देव उदार आहे हे आपल्याला इथं पाहायला भेटतं. मग आपल्या समोर आणखी एक प्रश्न उपस्थित होतो की कोणत्या आधारे देव आपल्याला तारतो, काहींना तारतो आणि काहींना दोषी ठरवितो. तर त्याचं उत्तर अध्याय 9 देतं, ते म्हणजे काय, देवाची सार्वभौम निवड. हे पहिलं उत्तर देतं. दुसरं उत्तर आपल्याला अध्याय 10 मध्ये पाहायला भेटतं. कोणत्या आधारे देव काहींना तारतो तर काहींना दोषी ठरवितो. त्याचं दुसरं उत्तर म्हणजे अध्याय 10 मध्ये आपल्याला पाहायला भेटतं, जिथं मानवी जबाबदारीबद्दल आपल्याला शिकायला भेटतं, जिथं मनुष्य जात दंडास पात्र आहे. कारण त्यांनी देवाचे प्रगटीकरण आणि त्याची तारंदाई योजना नाकारली आहे आणि स्वतःच्या बळावर ते जगायला शिकलेले आहेत. आणि म्हणूनच जर आपण पाहतो की एकीकडे नक्कीच सर्व मानवजात भ्रष्ट आहे, सर्व गोष्टी आहेत, देव त्याबद्दल मनुष्य जातीला पण काय करत आहे, जबाबदार धरत आहे. काही मनुष्य धन्य का आहेत, कारण देवाने त्यांना आशीर्वादासाठी निवडलं. काही मनुष्य धन्य का आहेत, कारण देवाने त्यांना आशीर्वादाची संधी दिली होती आणि त्यांनी ती विश्वासाने स्वीकारली. आणि कसे स्वीकारू शकले, त्याचं कारण म्हणजे, कारण आपल्याला पाहायला भेटतं ते निवडलेले होते. कारण हे देवाच्या कृपेने त्यांना पुरवण्यात आलेलं साधन आहे. काही मनुष्य जातीला सार्वकालिक दुःख का भोगावं लागतं, कारण देवाने त्यांना त्यांच्या स्वतःच्या निवडीचे परिणाम भोगण्याची परवानगी दिलेली आहे. ते त्यातून तारण आणि आशीर्वाद मिळवू शकणार नाहीत. म्हणूनच आपण अध्याय 1 मध्ये अगोदरच पाहिलं की ते स्वतःला शहाणे म्हणता म्हणता मूर्ख बनले म्हणे नाही का. जिवंत देवाला ओळखत असतानाही त्यांनी त्याला स्वीकारलं नाही असं म्हटलेलं आहे. त्याचा त्याचा नकार त्यांनी केलेला आहे. अशा प्रकारे रोमकरास पत्र अध्याय 9 आणि अध्याय 10 जे आहे, विशेष करून अध्याय 9 आपल्याला देवाचं सार्वभौमत्व जे आहे ते प्रगट करतं. अध्याय 10 मध्ये मनुष्याची जबाबदारी त्यावर पॉल आपलं नजर जोर देतो नाही का. त्याच्याबद्दल आणखी पुढे आपण पाहतो अध्याय 10 मध्ये वचन 6 पासून पुढे पहा. परंतु विश्वासाने प्राप्त होणारे नीतिमत्व म्हणते, तू आपल्या मनात म्हणू नकोस की ऊर्ध्वलोकी कोण चढेल, अर्थात ख्रिस्ताला खाली आणण्यास, किंवा अधोलोकी कोण उतरेल, अर्थात ख्रिस्ताला मेल्यातून वर आणण्यास. तर ते काय म्हणते, ते वचन तुझ्याजवळ आहे, तुझ्या मुखात व तुझ्या अंतकरणात आहे. आमच्या विश्वासाचा विषय असलेले जे वचन आम्ही गाजवत आहे ते हेच आहे. मनुष्यांना देवाचे नीतिमत्व शोधण्याची गरज नाही, तर केवळ विश्वासाने ते स्वीकारण्याची गरज आहे. आणि म्हणूनच रोम 10 आणि वचन 9 आणि 10 मध्ये सांगितलं की येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्याला मेल्यातून उठवले असं आपल्या अंतकरणात विश्वास ठेवशील, तर तुझे तारण होईल. कारण जो अंतकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. मग यहुदी विदेशी लोकांप्रमाणे सर्वांनी हे तारण स्वीकारलेलं नाही. यहुद्यांचा हा नकार आश्चर्यकारक वाटला नसावा, कारण त्यांच्या नकाराची भविष्यवाणी जुन्या करारात केली गेली होती. तसेच अनेक जे परराष्ट्रीय आहे त्या लोकांबद्दल सुद्धा आपल्याला पाहायला भेटतं की का बरं ख्रिस्ताचा ते नकार करतात, त्याबद्दलही सुद्धा आपल्याला जुन्या करारामध्ये शिकायला भेटतं. पण आपण पाहतो की जी रोम येथील मंडळी होती, आपल्याला पाहायला भेटतं त्या विश्वासणाऱ्यांना पण त्यांच्या आजूबाजूला जे घडत आहे ते पाहत होते. आणि पौल ज्यावेळेस त्यांच्याशी बोलत आहे ते स्वतः ते अनुभवताना आपल्याला दिसतात. ते स्वतः आपल्याला अ, ते अनुभवताना आपल्याला तिथं पाहायला भेटतं नाही का. आणि मग विशेष करून पुढे आपण येत असताना
आपल्याला आणखी एक महत्वाची गोष्ट पाहायला भेटते, ती म्हणजे काय, जुन्या करारातील देवाने इस्रायलला दिलेलं जे अभिवचन आहे त्याबद्दल विचार करत असेल, त्याबद्दल काय आहे, ते अजूनही आहे आणि ते अखेरीस पूर्ण होतील. कारण त्याची निवड, त्याचं बोलावणं हे अपरिवर्तनीय आहे. म्हणूनच अध्याय 11 वचन 29 आपल्याला सांगतं, कारण देवाला आपल्या कृपादानाचा व पाचारणाचा अनुताप होत नाही म्हटलेला आहे. देवाने त्याच्या लोकांना पूर्णपणे सोडलेलं नाही. त्याने जे केले ते म्हणजे एक योजना तयार करणं, ज्याद्वारे यहुदी आणि विदेशी दोघांनाही देवाचे आशीर्वाद दिले जातील आणि काही त्यांच्यामध्ये प्रवेश करतील. देवाने त्याचे अभिवचन पूर्ण करण्यासाठी प्रत्येक काळामध्ये त्याचे शेष राखलेले आहेत. आणि म्हणूनच आपल्याला माहित आहे की एलिया बद्दल आपण पाहतो नाही का जुन्या करारामध्ये, त्याला वाटलं की आता सर्व संदेष्टे मरण पावले, आता कुणीच नाही, मी एकटाच उरलो नाही का, आणि तो देवाला म्हटला, अरे मी एकटाच उरलोय आता. तर देवा काय म्हटलं, नाही, तिथं अजूनही माझे लोक आहेत म्हणे नाही का. तर देवाने त्याचे शेष राखलेले आहेत, आपल्याला पाहायला भेटतो प्रत्येक काळामध्ये. आणि मग पुढे अध्याय 11 वचन 2 आणि 2 ते 6 मध्ये आपण येतो, तिथे आपल्याला पाहायला भेटतं की देवाला ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते त्या आपल्या लोकांना त्याने टाकले नाही. एलियाच्या बाबतीत शास्त्र काय म्हणते हे तुम्हाला ठाऊक नाही काय? इस्रायल विरुद्ध देवाजवळ त्याने अशी विनंती केली की हे प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्टांना जीवे मारले, तुझ्या वेद्या खणून पाडल्या आणि मी एकटाच राहिलो आहे आणि माझा प्राण घेण्यास ते पाहतात. परंतु त्याला देवाचे काय उत्तर मिळाले? ज्यांनी बाल दैवता पुढे गुडघे टेकले नाहीत, अशी 7,000 माणसे मी आपणासाठी राखून ठेवली आहेत. राखून ठेवली आहेत. देवाची सार्वभौम निवड आपल्याला पाहायला भेटते. तसेच हल्लीच्या काळी सुद्धा कृपेच्या निवडीप्रमाणे शेष राहिले आहे. देव वापरत असलेली पद्धत अविश्वसनीय आहे. देवाने त्याची योजना पूर्ण करण्यासाठी आपल्याला पाहायला भेटतं की इस्रायलाच्या अविश्वासाचा पण उपयोग केला. तुम्हाला माहित आहे का, प्रभू येशू ख्रिस्ताच्या वेळी इस्रायलचं त्याला नाकारणं आणि अगदी अगदी त्या शेवटच्या क्षणी इस्रायलचं ओरडणं, याला वधस्तंभी खिळा, याला वधस्तंभी खिळा, त्या त्या कॅल्वरीवर, त्या टेकडीवर ख्रिस्ताला पोहोचवणं, देवाची महान योजना सिद्धीस नेणं, आपल्याला पाहायला भेटतं की देवाच्या योजनेचा तो भाग होता. नक्कीच इस्रायलाने अविश्वसनीयतेने, विशेष करून अविश्वासाने केलेले कृत्य होतं. देवाच्या महान सार्वभौम योजना देवाप सिद्धीस नेत आहे, नक्कीच आहे. परंतु त्यासोबत देव त्यांच्या कृत्यांबद्दल त्यांना जबाबदारही धरत आहे. परराष्ट्रीयांना सुवार्थ्याची घोषणा करण्याचं दार उघडलं. तथापि आपण पाहतो की परराष्ट्रीयांनी देवाने त्यांच्यावर केलेल्या आशीर्वादाबद्दल गर्विष्ठ होऊ नये, नाही का, आपण म्हणू शकणार नाही. कारण हे आशीर्वाद देवाच्या कृपेने आपल्याला लाभलेले आहे. आणि त्याचं एक सुंदर उदाहरण आपल्याला अध्याय 11 आणि वचन 24 पासून पुढे पाहावयास मिळतं, जिथं रानटी जैतुनाचं झाड म्हटलेलं आहे. रानटी जैतून इथं परराष्ट्रीयांना उद्देशून बोलण्यात आलेलं आहे. रानटी जैतून, आणि इथं अशा प्रकारे दाखवलंय बघा, रानटी जैतुनाचं झाड, त्यातून तुला कापून तुझे कलम, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे कलम हे चांगल्या जैतुनात लावले. चांगलं जैतून आणि रानटी जैतून याच्यामध्ये फरक आहे, बरोबर. आणि त्याचं कलम, जे रानटी जैतून होतं त्याचं कलम चांगल्या जैतुनात लावलं, ते आपल्याला याची जाणीव करून देत आहे की ख्रिस्तामध्ये मिळालेलं जे नीतिमत्व आहे, आपण ख्रिस्ताद्वारे, ख्रिस्तामध्ये देवाची लेकरं झालेलं आहोत. म्हणून वचन 25 पहा, बंधुजनो, तुम्ही आपणाला शहाणे समजू नये म्हणून ह्या रहस्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी माझी इच्छा नाही. ते रहस्य हे की परराष्ट्रीयांचा भरणा आत येईपर्यंत इस्रायल लोक अंशतः कोडगे झालेले आहेत म्हणे. तर इथं चांगलं जैतून इस्रायल बद्दल सांगतं, रानटी जैतून परराष्ट्रीयांबद्दल सांगत आहे. आणि इथं त्यांचं कोडगं पण पॉल त्याच्याबद्दल आठवण करून देत आहे की पहा त्यांची अवस्था कशी आहे.
पण तरी सुद्धा देवाने इस्रायल लोकांना सोडून दिले का? तर बिलकुल नाही. तर बघा, मुक्त करणारा सियोनीतून येईल, तो याकोबापासून अभक्ती दूर करील म्हटलेला आहे. जेव्हा मी त्यांची पापे हरण करीन, तेव्हा त्यांच्या बरोबर हाच माझा करार होईल. सुवार्तेच्या दृष्टीने पाहता तुमच्यामुळे ते शत्रू आहेत, परंतु निवडीच्या दृष्टीने पाहता पूर्वजांमुळे प्रियजन आहेत. किती अद्भुत आहे देवाची अद्भुत निवड, देवाचं पराक्रमी कार्य. रोमकारास पत्र आपल्याला ह्या सर्व गोष्टींबद्दल जाणीव करून देतं, आपल्याला आठवण करून देतं की आपली अवस्था काय होती. आपण कोणत्याही प्रकारे देवासमोर उभे राहण्यास लायकीचे नव्हतो, नाही का? आपण कालही आपण त्याबद्दल शिकलो, आपण अभ्यासलेलो आहे. या सर्व गोष्टी असताना देवाने आपल्याला एकटं असं सोडलेलं नाही. आणि खरंच आपल्याला पाहायला भेटतं की केवळ आणि केवळ त्याच्या 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 अगाध बुद्धीचं कार्य आहे. म्हणूनच पाऊल रोमकरास पत्र 11व्या अध्यायामध्ये वचन 32 पासून पुढे काय म्हणतोय? त्या सर्वांवर दया करावी म्हणून देवाने त्या सर्वांना आज्ञाभंगाच्या कोंडवाड्यात कोंडून ठेवले आहे. आहा हा, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे, त्याचे निर्णय किती गहन आणि त्याचे मार्ग किती अगम्य आहेत. प्रभूचे मन कोणी ओळखले, अथवा त्याचा मंत्री कोण होता, अथवा त्याला प्रथम देऊन त्याची फेड करून घेईल असा कोण आहे? कारण सर्व काही त्याच्याच पासून, त्याच्याच द्वारे आणि त्याच्याच प्रित्यर्थ आहे. त्याला युगानुयुग गौरव असो, आमेन. सर्व सत्य आपल्या बुद्धीच्या विचारांच्या पलीकडे आहे. देवाचं ज्ञान किती अगाध आहे. आणि पाऊल तेच म्हणतो नाही का, देवाच्या बुद्धीची व ज्ञानाची संपत्ती किती अगाध आहे म्हणे, त्याचे निर्णय किती गहन आहेत, त्याचे मार्ग किती अगम्य आहेत म्हणे. प्रभूचं मन कोण ओळखू शकतो, अथवा त्याचा मंत्री कोण आहे? नाही, सर्व काही त्याच्याच पासून आहे, त्याच्याच द्वारे आहे आणि त्याच्याच प्रित्यर्थ आहे. त्यालाच गौरव आहे. म्हणून आपण कोणत्याही प्रकारे त्याच्यावर आपण प्रश्न उच्चारू शकत नाही, कारण हे देवाचं परिपूर्ण कार्य आहे. त्याच्या इच्छेनुसार त्याने घडून आणलेला आहे. आणि म्हणून इथं मात्र पौल जो आहे, त्याचं जे सैद्धांतिक भाग आहे, जे शिक्षण आहे, ते इथं देतो नाही का. आता पुढच्या आठवडी ज्यावेळेस आपण एकत्रित येऊ, त्यावेळी आपण जो व्यवहारिक जो उपदेश आहे, त्यावर आपण शिकणार आहोत की आता काय आपण करायला पाहिजे नाही का. त्याबद्दल पौल अध्याय 12 ते 16 मध्ये आपल्याला मार्गदर्शन करतो. परंतु या विषयाच्या शेवटी येत असताना, या क्लासच्या शेवटी येत असताना, पुन्हा एक आपल्या अंतःकरणामध्ये आपण झोकून पाहूया. आपली दयनीय अवस्था जेव्हा आपण जाणतो नाही का, आपली 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 दुर्बलता आपण जाणतो, तेव्हा आपण खऱ्या रीतीने नम्र अंतःकरणाने देवासमोर येतो नाही का. आम्ही कोणत्या लायकीचे नसताना ख्रिस्तामध्ये जे अनमोल आशीर्वाद तो आम्हाला दिलेले आहेस, त्याबद्दल आम्ही नित्य तुझे धन्यवाद करतो, तुला गौरव आणि तुला महिमा देतो. या आपण प्रार्थना करू. देवाच्या हाती